नमस्कार, मी अश्विन बापट. झिरो अवरमध्ये आपलं स्वागत. आजचा दिवस उजाडला तो अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या बातमीने. दिल चाहता है, ओमकारा, हम तुम, सलाम नमस्ते, लव आजकल, कॉकटेल यासारख्या चित्रपटातनं आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारा सैफ अली खान थोडक्यात बचावला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मुंबईतल्या वांद्रे पश्चिम भागात सैफ, करीना आणि त्यांची 2 लहान मुलं हे सगळे सद्गुरू शरण या इमारतीत राहतात. पहाटे 2:30च्या सुमारास हल्लेखोरानं सैफवर चाकूने 6 वार केले. सैफ आणि अमृता सिंगचा मुलगा इब्राहिम तातडीने तिथे आला आणि वडिलांना लीलावती हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. लीलावती या मुंबईतल्या सर्वोत्तम रुग्णालयांपैकी एक आहे. त्यामुळे सैफवर दुसऱ्या क्षणी उपचार सुरू झाले, ज्यामुळे त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला नाही. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला, सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि काही वेळातच पोलिसांची 15 पथकं कामाला लागली, ज्यापैकी 10 पथकं आरोपीचा शोध घेत आहेत. हा हल्लेखोर बऱ्याच वेळापासून घरात लपून बसला होता असं FIR मध्ये नमूद करण्यात आलंय. कारण घरात जबरदस्तीने शिरण्याच्या कुठल्याही खुणा नाहीयेत, तशी माहिती घरातील कोणीही दिलेली नाही. मग यामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की हा हल्लेखोर घरात शिरला कसा, किती वाजता शिरला? घरात किमान 8 ते 9 लोक असताना त्याला कोणीच कसं पाहिलं नाही? लहानग्या जेलच्या खोलीत तो लपून बसला आहे, कोणालाच कसं कळलं नाही? हा आणि असे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहेत, ज्याची उत्तरं आपल्याला तपासाअंतीच मिळू शकतील. दरम्यान सैफवर शस्त्रक्रिया करणारे विख्यात न्यूरोसर्जन डॉक्टर नितीन नारायण डांगे यांच्याशी आम्ही एक्सक्लुझिव्ह बातचीत केली. सैफ अली खानसाठी जे डॉक्टर देव बनलेले आहेत ते डॉक्टर नितीन डांगे आपल्यासोबत आहेत. सैफ अली खानच्या चाहत्यांना काय सांगाल? सैफ अली खान आता सध्या कसा आहे आणि त्याची परिस्थिती कशी आहे? सध्या सैफ अली खान नशिबाने एकदम चांगले स्टेबल आहेत. त्यांना काही आता प्रॉब्लेम नाही आहे. ऑब्झर्वेशनसाठी आम्ही ICUमध्ये ठेवलं, कारण बरीच वेळ शस्त्रक्रिया चालली होती. सकाळी साधारण 6 वाजता आपण चालू केलेली, तर 12पर्यंत शस्त्रक्रिया चाललेली. पहिल्यांदा मी ऑपरेशन केलं ते पाठीवरती मणक्याचं, जिथे चाकूचा थोडासा पार्ट आतमध्ये घुसलेला होता आणि तो एकदम डीपमध्ये होता, ज्याच्यामुळे मज्जातंतूच्या जवळपास इजा झालेली होती आणि तिथून पाठीतलं जे पाणी असतं स्पायनल फ्लुइड ते लीक होत होतं. मग चाकूचा बाहेर पार्ट काढला आणि ते जे लीक होतं ते ड्युरा आपण म्हणतो त्याला सुचर केलं. त्याच्यानंतर मग प्लॅस्टिक सर्जननी बाकीकडे 2 हातावरती आणि मानेवरती जी जखम होती त्याला टाके घातले आणि मग त्यांना आम्ही ICUमध्ये ऑब्झर्वेशनसाठी शिफ्ट केलं. त्यांना सध्या काहीही प्रॉब्लेम नाही, सगळं स्टेबल आहेत ते आणि शुद्धीवर पूर्ण आहेत. कुठेही काही इजा आणून परमनंट डॅमेज नाही आहेत आणि उद्या सकाळी मोस्ट प्रॉबेबली त्यांना आम्ही रूममध्ये शिफ्ट करू आणि मग लवकरात लवकर डिस्चार्ज करू. ज्यावेळेला रक्तबंबाळ होता, किती वार झाले होते, कुठे वार झाले होते आणि त्यावेळेला तुमच्या मनात काय चाललं होतं? जेव्हा ते सकाळी 2:30 वाजता दरम्यान त्यांच्या घरी हल्ला झाला असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. कोणीतरी अनोळखी व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या शरीरावर छोट्या जखमा होत्या. तर सर्वात जास्त म्हणजे मेन त्यांचं जे जखम होती ती पाठीत होती आणि पाठीत त्यांच्या मणक्यामध्ये दुखत खूप होतं. त्यामुळे आम्ही त्यांचा लवकरात लगेच आले CT स्कॅन केला आणि त्यात आम्हाला आढळलं की एक चाकूचा पार्ट त्यांच्या आतमध्ये स्पायनल कॉर्डच्या जवळ घुसलेला होता. 3 वाजता ते हॉस्पिटलमध्ये आलेले. 5:30च्या दरम्यान आम्ही त्यांना ॲनेस्थेशिया देऊन 6 वाजता सर्जरी चालू केली होती आणि ही सर्जरी साधारण 10:30-11पर्यंत चालली. सैफ अली खान हॉस्पिटलमध्ये आले, जेव्हा तुम्ही त्यांना पहिल्यांदा भेटलात तेव्हा सैफ अली खान शुद्धीत होते का, हा पहिला प्रश्न. त्यावेळेला तुमचं त्यांच्याशी काही बोलणं झालं का? हो, जेव्हा आले ते कंप्लीट शुद्धीत होते. ते मार लागण्यामुळं हालचाल दुखत असल्यामुळं जास्त चालू शकत नव्हते, पण त्यांना काही असं इजा नव्हती की ज्याच्यामुळे पॅरालिसिस झाला किंवा काय आहे. तर ते घाबरले होते सुरुवातीला, कारण अशी इजा झाली होती. बरेच जखमा होत्या, सुपरफिशियल जखमा होत्या, पण 3 जखमा मोठ्या होत्या. शुद्धीत आल्यानंतर ते खूप खुश होते. आत्ताही सुद्धा त्यांची तब्येत आम्ही आत्ता विचारपूस केली असताना सध्या एकदम स्टेबल आहेत. त्यामुळं आम्ही अपेक्षा करतो की उद्या त्यांना रूममध्ये शिफ्ट करू. प्रश्न असा आहे की कुटुंबियांची काय परिस्थिती होती त्यावेळेला? कुटुंबियांनी तुमच्याशी काय संवाद साधला? तुमचं कोणाशी बोलणं झालं का, करीना कपूर किंवा इतर त्यांच्या कपूर फॅमिलीशी किंवा खान फॅमिलीशी? सकाळच्या वेळेत अचानक हे झाल्यामुळं स्वतः सैफ अली खान त्यांच्या फॅमिलीबरोबर आले होते.
ते स्वतः चालत आले होते. मला असं सांगितलं झालं की ऑटोनं आलेलं आहे. त्यामुळे ते तसं तेवढं त्यांचं काही ब्लड लॉस खूप झालेला होता किंवा रक्तस्राव झाला होता असं नाही. मल्टिपल जखमा होत्या, शरीरावर इकडे तिकडे रक्त पसरलेलं होतं आणि साहजिक आहे कोणालाही अशी अचानक रात्रीच्या वेळेत वार झाल्यावरती भीती वाटणार आहे. फॅमिली खूप शॉकमध्ये होते. तो चाकूचा तुकडा होता, तो नेमका काय होता? 2.5 इंचाचा साधारण चाकूचा तुकडा त्वचेच्या आतमध्ये जाऊन, बाहेर नव्हता तो, आतमध्ये होता. चाकूचा भाग म्हणजे मला वाटतं किचन नाईफ ज्याला आपण म्हणतो त्याचा तुटलेला तो भाग होता. सैफ अली खानला काही त्रास होऊ शकतो का? सैफ अली खान कधी रिकवर होऊ शकतो आणि त्याला कधी डिस्चार्ज मिळू शकतो? आम्ही प्रार्थना करतो की लवकरात लवकर रिकव्हरी होईल. आत्ता स्टेबल आहेत. उद्या त्यांना रूममध्ये शिफ्ट केलं की 2 दिवसात आम्ही त्यांना डिस्चार्ज करण्याचा प्लॅन करतो. सैफ अली खान पुन्हा एकदा सेटवर शूटिंग करताना म्हणजे रिअलमध्ये शूटिंग करताना कधी पाहायला मिळेल? मला वाटतं 1 आठवड्याभरामध्ये ते परत शूटिंग करू शकतील. कॅमेरा पर्सन योगेंद्र गुप्तासह वैभव परब, ABP माझा, मुंबई. तर डॉक्टरांनी सैफ अली खानच्या कुटुंबियांनाच नव्हे तर चाहत्यांनाही दिलासा दिलाय. पण मंडळी, सैफ अली खानवरील हल्ल्याची बातमी पाहिल्यावर आठवण होते ती सलमान खानला वारंवार मिळणाऱ्या धमक्यांची. सैफवरील हल्ला चोरट्याने केल्याचा संशय आणि सलमानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई धमक्या देतोय. हा फरक मान्य आहे, मात्र दोघेही सेलिब्रिटी आहेत आणि ही बाब देखील महत्वाची आहे. आणि यावरच होता आपला आजचा प्रश्न. तो बघण्यासाठी आपण पोल सेंटरला जाऊ. आपला आजचा प्रश्न आहे, सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला बॉलिवूडकरांसाठी मुंबई सुरक्षित राहिली नाही असं वाटतं का? होय किंवा नाही हे 2 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याच्यावर आपल्याला उत्तर द्यायचं होतं. त्याच्यामध्ये फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर आपल्या प्रतिक्रिया ह्या नोंदवायच्या होत्या. तर यावर आपण चर्चा आणि विश्लेषण करणार आहोतच. तर आणखी सविस्तर चर्चा, विश्लेषण या सगळ्या संदर्भात आपल्याला करायचं आहे. पण जो हल्लेखोर होता त्याचं पुढे काय झालं हेच जाणून घेऊया. तपासाची आत्ताची काय परिस्थिती आहे जाणून घेऊया. सूरज सावंत आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं. सूरज, आता जवळपास काही तास उलटून गेलेले आहेत. म्हणजे सकाळी ही हल्ल्याची घटना समोर आलेली, मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला झाला. म्हणजे साधारण आता आपण म्हणूया 16-17 तास उलटून गेलेले आहेत घटनेला. तपासाची आताची स्थिती काय, किती जणांची चौकशी झाली आणि मुख्य म्हणजे मगाशी आपण बोललो होतो जो हल्लेखोर होता त्याचं लोकेशन ट्रेस करण्याच्या दृष्टीने आता कशी पावलं टाकतायत पोलीस? सूरज. अश्विन, नक्कीच या घटनेनंतर पोलिसांची जवळपास 15 पथकं ही या संपूर्ण प्रकरणात आरोपीचा तपास करत आहेत. CCTV फुटेज हा एक महत्वाचा पुरावा आहे. त्या व्यतिरिक्त अद्याप पोलिसांकडे दुसरी कुठली त्यांची माहिती नाहीये. मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर या घटनेनंतर जवळपास 15 जणांना वांद्रे पोलीस ठाण्यात त्यांच्या चौकशीसाठी आणलेलं आहे. त्यामध्ये सैफ अली खान याच्या घरात काम करणारे 4 नोकर आहेत, 2 आया होत्या, त्यांची चौकशी झाली आहे आणि त्यांना सोडण्यात आलेला आहे. सैफ अली खान याच्या घरी जी मुलं आहेत त्यांच्या सांभाळण्यासाठी. तर इतर त्या इमारतीमध्ये दररोज येणारे जाणारे जे कामानिमित्त येतात त्यांना या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. त्यांची चौकशी ही सखोल सुरू आहे. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर त्या इमारतीतले आणि सैफ अली खानच्या घराच्या इथले असे जवळपास CCTVचे 3 ड्राइव्ह हे आणून ठेवलेले आहेत. ते देखील पडताळत आहेत की त्यामध्ये आरोपी यामध्ये दिसतोय का, कारण आता जो CCTV आहे तो इमारतीच्या 6व्या माळ्यावरचा असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र हा आरोपी इमारतीत आला त्याच्यानंतर 4थ्या माळ्यापर्यंत आला. 4थ्या माळ्याच्या नंतर तो डकच्या माध्यमातून वरती 12व्या माळ्यापर्यंत गेला आणि तो डकच्या इथूनच जाळी तोडून तैमूरच्या घरात गेल्याचं सांगितलं जात आहे. तैमूरच्या घरात देखील CCTV आहे, मात्र तो CCTV बंद असल्याचं सांगितलं जातं. याच ठिकाणी सैफच्या मुलांना सांभाळणाऱ्या 2 आया झोपल्या होत्या. त्यावेळी त्यांना त्या ठिकाणी शॅडो दिसली. त्याच्यानंतर हा संपूर्ण ही घटना घडली. यानंतर आता पोलीस या परिसरातले जे लोकेशन्स आहेत की जेणेकरून आरोपीकडे जर मोबाईल असेल तर त्याची छाननी ही देखील केली जाईल. त्या इमारतीतला ऍक्च्युअल ते लोकेशन काढण्यासाठी, कारण जे लोकेशन काढलं जाईल त्यावेळी अनेक मोबाईल जे चालू आहेत त्यांचे लोकेशन्स मिळतील. त्यातनं या आरोपीकडे जर मोबाईल असेल तर त्याची छाननी होईल. त्याच्यामुळे लोकेशन मिळणं महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू जसं म्हणतोयस की आतापर्यंत ज्या मंडळींची चौकशी झालेली आहे त्यातूनही काही धागादोरा हाती येतोय का पोलीस बघतायत. सूरज, या बातमीचे प्रत्येक अपडेट तुझ्याकडनं घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल.
दरम्यान FIR मध्ये नेमकं काय समोर आलेलं आहे, कारण सैफच्या घरी त्याच्या मुलांच्या देखभालीसाठी ज्या नर्स होत्या त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे, अत्यंत महत्त्वाचे मुद्दे त्या FIR मध्ये आहेत, आपण बघूया. तर सैफचा मुलगा जहांगीरची नर्स एलियामाचा पोलिसांना जबाब हा पाहायला मिळाला आणि त्याच्यामध्ये जबाबातले महत्त्वाचे मुद्दे काय, तर 11व्या आणि 12व्या मजल्यावर सैफ कुटुंब वास्तव्याला आहे. 11व्या मजल्यावर एकूण 3 रूम्स आहेत. पहिली रूम सैफ आणि करीनाची आहे, दुसरी रूम मुलगा तैमूरची आहे, तिसरी रूम लहान मुलगा जहांगीरची आहे. मुलगा जहांगीरच्या बाथरूम मध्ये हा हल्लेखोर लपून बसला होता अशी महत्वाची माहिती या FIR मध्ये समोर आली आहे. रात्री 2च्या सुमारास हल्लेखोराच्या आवाजाने नर्स उठली. हल्लेखोराने नर्सला धमकावत गप्प राहण्यास सांगितलं. हल्लेखोर धमकावत असताना दुसरी मदतनीस जुनू ही देखील उठली. कोई आवाज नहीं, कोई बाहर भी नहीं जाएगा, हल्लेखोराने मग दटावलं, धमकावलं. जहांगीरला उचलायला नर्स गेल्यावर हल्लेखोर एलियामाच्या अंगावर धावला. हल्लेखोराच्या डाव्या हातात लाकडी वस्तू होती आणि उजव्या हातात ब्लेड सारखं हत्यार होतं. हल्लेखोराशी झटापटीमध्ये एलियामाच्या हाताला दुखापत झाली आहे. तर हल्ला करणाऱ्याने पैशांची मागणी केली. हल्लेखोर म्हणतोय पैसा चाहिए, तेव्हा नर्सने विचारलं कितना चाहिए, तेव्हा हल्लेखोराने 1 करोड असं उत्तर दिलंय. संधी साधून दुसरी आया जुनू रूम बाहेर ओरडत गेली आणि आवाज ऐकून सैफ आणि करीना मग धावत आले. कोण आहे, काय पाहिजे, सैफने मग हल्लेखोराला विचारणा केली. हल्लेखोराकडून जीवघेणा हल्ला झाला ज्याच्यामध्ये सैफ रक्तबंबाळ झाल्याची माहिती समोर येते. तिसरी मदतनीस गीता मदतीसाठी धावली. हल्लेखोराकडून गीतावर देखील हल्ला झाला. हल्लेखोराकडून वाचण्यासाठी मग सैफसह सर्वांनीच 12व्या मजल्याकडे धाव घेतली. गोंधळानंतर घरी काम करणारे इतर 4 पुरुष कर्मचारी जे आहेत ते जागे झाले. पुरुष कर्मचाऱ्यांची 11व्या मजल्याकडे मग धाव पाहायला मिळाली. मात्र तोपर्यंत हा हल्लेखोर पसार झाला होता. मानेच्या पाठच्या बाजूला, उजव्या खांद्याजवळ आणि हाताच्या मनगटाजवळ तसंच कोपऱ्याजवळ जखम झाल्यानं सैफ रक्तबंबाळ झाला. ही देखील माहिती या FIR मध्ये समोर आली आहे. दरम्यान राजधानी मुंबईतील वांद्र्यामध्ये इतकी मोठी घटना घडल्यावर त्याचे राजकीय पडसाद उमटले नसते तरच नव्हते. काहीच दिवसांपूर्वी याच वांद्र्यात माजी आमदार बाबा सिद्दीकींची भर रस्त्यामध्ये हत्या झाली होती. त्याच घटनेचं उदाहरण देत विरोधकांनी आजच्या हल्ल्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. काँग्रेस अध्यक्ष नाना पटोलेंनी थेट देवेंद्र फडणवीसांच्या गृहमंत्रीपदाच्या राजीनाम्याचीच मागणी केली. तर महाराष्ट्रातल्या वाढत्या गुन्हेगारी घटना हे फडणवीस सरकारचं अपयश आणि त्यामुळे फडणवीसांनी गृहमंत्रीपद सोडावं अशी मागणी काँग्रेसने केली आहे. तर तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षातील जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेकडे सरकारने गांभीर्याने पाहावं असं म्हणत सैफ प्रकरणावर चिंता व्यक्त केली आहे. आज सैफवर हल्ला झाला आणि राजकीय फैरीही एकमेकांवर झडल्या गेल्यात आणि याच संदर्भात 0 आवरमध्ये आता आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये आणि काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे. तर हे दोघंही आपल्या सोबत आहेत. या चर्चेला आपण आता सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला मी अतुल लोंढेंकडे जाणार आहे. अतुल लोंढेजी, आज जो सैफवर हल्ला झाला त्याच्यानंतर आपल्या मित्र पक्षातले जे नेते आहेत जितेंद्र आव्हाड त्यांनी असं म्हटलेलं आहे की सैफवर आधीच काही जणांचा राग होता, तैमूर नावामुळे त्याच्यावर राग होता, कट्टरतावाद्यांकडनं हा हल्ला झालाय का चेक करायला हवं, पूर्वनियोजित हल्ला असू शकतो. काँग्रेसचं काय म्हणणं आहे यावर? नाही, स्पष्टपणे त्यांना काय म्हणायचं, त्यांनी म्हटलेलं आहे, आम्हाला हे म्हणायचं आहे की महाराष्ट्रामध्ये सातत्यानं एवढ्या मोठ्या प्रमाणावर खून, हत्या, बलात्कार, बंदुक्यांच्या फैरा झाडताना रील काढणे, पुण्यामध्ये गोळीबार, पुण्यामध्ये कशाही पद्धतीने गाडी चालवून खून करणे, आज इकडे सातत्यानं आता बघा आपण सलमान खानला बुलेट प्रूफ खिडक्यांना काचा लावावं लागतात, बाबा सिद्दीकींची भर रस्त्यात मर्डर होते. या सगळ्या गोष्टींकडे जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजले आहे सांगायला काही कोणा तज्ज्ञाची कोणा हुशार माणसाची काही गरज नाही. ते स्पष्टपणे समोर आपल्याला दिसतं आहे. हे अपयश आहे आणि या अपयशाला लपवण्यासाठी सरकार जबाबदार आहे ना. सरकारची जबाबदारी सरकारने कधी घेतली आहे या सरकारने? म्हणजे बलात्कारांचे आरोप स्वतःच करायचे मग मंत्रिमंडळात घ्यायचं, खुनाचे आरोप यांनी स्वतःच करायचे, कायदा सुव्यवस्था बिघडल्याचे आरोप यांनी स्वतःच करायचे, मग त्यांना मंत्रिमंडळामध्ये ठेवायचं. अशा अनेक घटना ज्या आहेत त्या महाराष्ट्रात झालेल्या आहेत. त्यामुळे या सरकारला कोणताही अधिकार नाही सत्तेवर राहण्याचा. देवेंद्र फडणवीसांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे. हे स्पष्ट आहे. कोणी सेक्युअर नाही. सेफ नाही आहे.
बाकी सामान्य माणसाचं काय आहे? किती बलात्कार झाले? नागपूरमध्ये सुद्धा मागच्या 15 दिवसामध्ये 7 ते 8 मर्डर झाले. 7 ते 8 मर्डर झालेत. बापटजी, जबाबदारीने सांगतोय मी, सगळ्या ज्या घटना घडलेल्या आहे त्या घटना मी क्रमवार पद्धतीने सांगितलं. नाही, महाराष्ट्राला काही शोभा देणाऱ्या गोष्टी नाही आहे या सातत्याने घडत असतील अशा गोष्टी, तर त्याची जबाबदारी ही सरकारला आणि विशेषतः मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना घ्यावा लागेल आणि त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे. ठीक आहे, केशवजींना विचारूया. केशवजी, सगळ्या घटनांसंदर्भात आता अतुल लोंढेजींनी उल्लेख केलाय. आपल्याला शरद पवार पक्षाने काय मागणी केली ती देखील आपल्या समोर आहे. आपलं या सगळ्यावर काय म्हणणं आहे नेमकं? थेट गृहमंत्र्यांवर, थेट मुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारे विरोधकांनी जे आहे ते बोट दाखवलेलं आहे. केशवजी. अश्विन, सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं असं आहे की जी घटना घडली ती दुर्दैवी आहे, त्याबद्दल समर्थन कोणीच करणार नाही. ज्या पद्धतीचा हल्ला झाला त्याबद्दल निश्चितच महाराष्ट्रातल्या प्रत्येकालाच तो दुःखकारक आहे, असा विषयच नाही तो. मुळात मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की या सगळ्या निमित्ताने आपण कसे वागतो हे राजकीय पक्षांनी थोडं आत्मचिंतन करण्याची गरज आहे. म्हणजे कुठल्या घटनेचं राजकारण किती करायचं, कशा पद्धतीने करायचं, हे खरंच एकदा विचार करण्याची गरज आहे. आता काय म्हणे कायदा सुव्यवस्था परिस्थिती किती ढासळली, नाहीच अस्तित्वात. खरं म्हणजे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती तेव्हा ढासळली तेव्हा म्हणता येतं ज्यावेळी मनसुख हिरेन दिवसा गायब होतो आणि नंतर त्याचं प्रेत सापडतं. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ढासळली तेव्हा म्हणता येते ज्यावेळी आपल्या राज्यामधल्या प्रमुख उद्योगपतीकडे आपणच आणलेल्या पोलीस भरती केलेल्या माणसाकडून ज्यावेळी स्फोटकं ठेवली जातात, कायदा सुव्यवस्था परिस्थिती ढासळली तेव्हा म्हटलं जातं. कायदा सुव्यवस्था परिस्थिती ढासळली तेव्हा म्हटलं जातं ज्यावेळी मुंबईमध्ये दिवसाढवळ्या बॉम्बस्फोट होतात, 12-13 बॉम्बस्फोट होतात, त्याला कायदा सुव्यवस्था परिस्थिती ढासळली असं म्हटलं जातं. या घटना ज्या घडल्या त्या घटनांचा उल्लेख आता केला. त्या प्रत्येक घटनेमध्ये, खरं म्हणजे आत्ताची घटना आहे, त्या घटनेमध्ये पहिलं प्राथमिक, याचं डिटेल मला माहिती नाही, पोलिसांनी जे पहिलं प्राथमिक सांगितलं ते चोरीच्या याच्यावर घुसला, 1 कोटीची खंडणी मागितली आणि त्यात पोलीस तपास करतायत. त्या सगळ्या विषयामध्ये 15 पथकं पोलिसांनी सगळी माहिती दिली आहे. ज्या घटनांचा उल्लेख झाला, बीडचा घटनेचा उल्लेख झाला, ज्या घटनेचा उल्लेख आणखी काही घटनांचा उल्लेख झाला, त्या सगळ्या घटनांमध्ये त्यावेळी आरोपींना जेरबंद करणं, सलमान खानच्या प्रकरणामध्ये ज्यांनी धमकी दिली त्यांना सुद्धा जेरबंद करणं, सिद्दीकीच्या प्रकरणामध्ये चार्जशीट पण प्रकरण गेले. त्यामुळे घटना समाजामध्ये घडून ही जर पहिली गोष्ट आहेच आहे, पण ती घटना जर घडली, दुर्दैवी घटना, तर त्याच्यानंतर सरकार किती गतिमानतेने ऍक्टिव्हेट होतं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. माननीय देवेंद्रजी सरकार, आणखीन किती उदाहरणं देऊ, म्हणजे महाविकास आघाडी सरकार ज्यामध्ये काँग्रेस प्रमुख सहभागी होतं, त्या काळातला क्राईम रेट काढायचा, त्या काळामध्ये किती महिला दिवस अत्याचार होते त्याची संख्या काढायची, त्यावेळच्या खुनांची संख्या काढायची. त्यामुळे या घटनेवरती राजकारण करू नका. देवेंद्रजी अतिशय समर्थपणे या सगळं खातं सांभाळतायत आणि कुठल्याही, कुणीही जवळचा असो, कुणी लांबचा असो, कुठलाही असो, त्या गुन्हेगाराला सोडणार नाही, त्यांनी ठामपणे सांगितलंय. त्यामुळे या घटनेचं राजकारण करू नये. ही घटना आजचे तपास करतायत, आरोपी पण सापडला जाईल, सगळ्या गोष्टी स्पष्ट होणार. आपण अतुल लोंढेजींना विचारूया. अतुल लोंढेजी, केशवजींचं असं म्हणणं आहे की आम्ही गतिमान पद्धतीने आता तपासाला सुरुवात केलेली आहे आणि तुमच्या कार्यकाळातल्या, म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातल्या काही मुद्दे त्यांनी समोर आणलेले आहेत आणि असं म्हटलेलं आहे की त्यावेळेचा क्राईम रेट आणि आताचा क्राईम रेट तुलना केली तर नेमकं काय समोर येईल ते बघा. केशवजी, अतुल लोंढेजी. आता असं आहे की त्यांनी जर असं म्हटलं की आमच्या काळात खूपच होतं बा म्हणून तुम्हाला सत्ता दिली लोकांनी, त्यांचं म्हणणं आहे असं. तर परमवीर सिंग आणि यांचे किती साठे लोटे आहे ते सगळं चांदीवाल कमिशन मधून बाहेर आलेलं आहे. परमवीर सिंगनी कसं वाजेला घेतलं, कसा वाजेचा वापर केला आणि परमवीर सिंगच नंतर यांना कसा जाऊन मिळाला, नंतर त्याला कसं सोडण्यात आलं. परमवीर सिंगनी सांगितलं की माझ्याकडे कुठलेही पुरावे नाही आहे, माझ्याकडे फक्त हा लेटर जो आहे ज्याच्याने मी आरोप केलेला आहे तेवढाच आहे. म्हणजे सांगणारे पुरावे काही नाही, पण आरोप करण्यामध्ये मात्र पट्टा येते. आणि राजकारण या महाराष्ट्रात जर कुठलं झालं असेल कधी, तर ते तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री, सन्माननीय आजचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जेव्हा NSG ॲक्शन करत होती ताजमध्ये, तेव्हा त्यांनी बाजूला प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती. याला म्हणतात राजकारण. कारवाई सुरू असताना आपण सगळ्या गोष्टीमध्ये पाहिलं असेल की वेगवान पद्धतीनं इथे गुन्हे घडत आहेत. म्हणजे यांना बदलापूरमधल्या रेपचे यांना काही वाटत नाही, यांना यवतमाळमध्ये झालेल्या, नाशिकमध्ये झालेल्या, पुण्यामध्ये झालेल्या रेपचं काही वाटत नाही, लहान लहान मुली असुरक्षित आहे त्याचं काही वाटत नाही, त्या लोकांना पटकन बेल मिळते. गुन्हे लपवण्यासाठी एन्काउंटर कशा पद्धतीनं करण्यात आला, त्या चपराशाचा ज्यांनी हे सगळं केलं होतं ते सगळं महाराष्ट्राने पाहिलं. नंतर तिथे आज बीडमध्ये काय सुरू आहे, तर एका जातीविरुद्ध दुसरी जात उभी करून गुन्हे लपवण्याचा आणि गुन्हेगारांना सोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सगळं जे आहे हे महाराष्ट्राला अशोभनीय चित्र आहे, असं चित्र कधीही नव्हतं. यांनी किती NCRBचे डेटे दाखवले आणि किती काही दाखवलं. आज भारताचा प्रश्न आहे त्याची चर्चा आपण आता नाही करूया, पण महाराष्ट्रामध्ये हे सरकार कायदा सुव्यवस्था पाळण्यामध्ये असफल झालेलं आहे. याचा परिणाम असा होऊ शकतो की ज्या राज्यांमध्ये कायदा सुव्यवस्था नाही, ज्या राज्यामध्ये देशाची आर्थिक राजधानी आहे, तिथे इन्व्हेस्टमेंट येणार नाही, फॉरेन इन्व्हेस्टमेंट.
तिथे लोक यायला घाबरतील, कारण की हे ऐकून घ्या ना तुम्ही, विंडमिल कडनं खंडण्या मागण्यापासून, वेगवेगळ्या उद्योजकांकडून खंडण्या मागण्यापासून, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती जर महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये जर हे जर होत असेल, जिथली पोलीस हे स्कॉटलंड यार्ड म्हणून मानल्या जात होती, त्या पोलिसांमध्ये प्रशासनाच्या आणि शासनाच्या हस्तक्षेपाशिवाय शक्य आहे का? राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपाशिवाय एवढं शक्य आहे का गुंडांना हे करणं? ठीक आहे, या महाराष्ट्राने एन्काउंटर पाहिलेलं आहे, संपूर्णतः अंडरवर्ल्ड संपलेलं पाहिलेलं आहे या महाराष्ट्राने. अश्विन, ठीक आहे, आपण विचारूया राजकीय केशवजींना, विचारूया आपल्या पोलिसांना आपल्या काम न वेळेची करू मर्यादा आहे. देणे, गुंड बाळगणे, गुंडांसोबत, ऐकून घ्या एक मिनिट, अश्विन, मला बोल. गुंडांसोबत यांचे फोटो लागणे, ठीक आहे. गुंडांसोबत मोठे मोठे फ्लेक्स लागणे, यांचा त्यांना आश्रय असणे, हे सगळ्यात मोठं कारण आहे या महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था. आणि म्हणून यासाठी जबाबदार भाजप आहे, भाजपचे गृहमंत्री आहेत, त्यांनी ठीक आहे. राजीनामा दिला पाहिजे, ही आमची मागणी रास्त आहे. ठीक आहे, ठीक सांभाळू आहे. शकत फायनल नाही. कमेंट आपल्याला आता केशवजींकडनं घ्यावी लागेल, कारण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. केशवजी, जे आरोप आपल्यावर विरोधकांनी केलेले आहेत, त्याच्यानंतर आता इथून पुढे महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेच्या असं आहे, दृष्टीने जे त्यांनी वेळेची शंका मर्यादा उपस्थित माझ्या- केल्या असं आहे की इतक्या त्याच्यावर आपलं काय सविस्तर- म्हणणं आहे? फायनल कमेंट केशवजी. फायनल कमेंट पण सविस्तर मला बोलायची हो. संधी द्या. बोला, तुम्ही बोला. सविस्तर बोललेत, मला बोला. मध्ये काटछाट करू नका. बोला. नंबर 1, सगळ्यात पहिला मुद्दा, या सगळ्या विषयामध्ये ठोस काही मुद्दे मांडण्याऐवजी वेग आरोप करणं ही काँग्रेसची पद्धत आहे. त्या पद्धतीने अतुल लोणीने आरोप केले. नंबर 2, मी अनेक वेळा सांगितलं, खरं म्हणजे हेलिकॉप्टरमधनं शरद पवार, म्हणजे त्यावेळेचा सगळ्या 94चा संघर्ष आठवा, त्यावेळी ठोस कोण उदाहरणं देऊन आरोप खुलेआमपणे केले. गुन्हेगारांना विमानातनं हेलिकॉप्टरमधनं घेऊन आलं होतं, याची आठवण तुम्हाला त्याच्यामध्ये ठोस उदाहरण सांगतो तुम्हाला. आता ऐकून घ्या. मध्ये तिसरं, त्याच्यामध्ये अनेक मी मोठी मोठी सिरीज सांगू शकतो महाविकास आघाडी सरकारमध्ये बिलकुल. तुम्ही कशा पद्धतीने केशवजी, मग कसं आहे हिरेन माहिती आहे का? तुम्ही आपोआप केलेले समजलं होतं. आरोप, मग हिरेनचा गोपीनाथ जीव मुंडेंनी का गेला? सांगितलं, दाऊदच्या तुमच्या मुसक्या संघर्षात बाजूला तुम्हाला आणतो. हे सरकार सगळं चालवता आलं तुम्हाला नाही. सत्ता दिल्यानंतर त्यावेळेच्या तुम्ही करू कोरोना शकले काळामधला नाही. सर्वाधिक ही गोष्ट तुम्ही सिद्ध करू शकलेलं महाराष्ट्राचा नाही. सर्वाधिक म्हणजे जर तुम्ही आज मान खाली घालण्याची सक्षम बाब नाहीये. होती, ती बाब होती. ज्यावेळी तुम्ही आज कोरोनाचा सर्वाधिक सक्षम मृत्यू नाहीये. दर महाराष्ट्रामध्ये होता, तुम्ही आज ही सक्षम शर्मणारी बाब नाहीये. होती. गंगेमध्ये- त्यावेळी उद्धव गंगेमध्ये ठाकरेंनी लोकांनी काँग्रेसने लाच राजीनामा द्यायला वाटायला पाहिजे होता. ती खरी प्रेताचा- परिस्थिती होती. प्रेताचा उलट गंगेमध्ये उलट लोकांनी ज्या वेळी या पाहिलेला सगळ्या आहे. सरकारमध्ये आकडे या सरकारने लपवताना ज्या गुन्हे घटना तुमच्यावर घडल्या तातडीने कारवाई करत सरकारने या सगळ्या गुन्हेगारांना जेरबंद केलं. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचं राज्य कोरोना आणण्याचा कंट्रोल केला, त्याची प्रयत्न तारीफ केली या जाते. सरकारने तुम्ही केला. राहता राहिला स्वतः प्रश्न मोदींनी परदेशी केलेली आहे. गुंतवणुकीचा. अतुल त्यामुळे लोणींचा अभ्यासच तुम्हाला कच्चा आहे. महाराष्ट्र आम्ही काय गेले समाजाला 6 महिन्यापासून या आपल्या बोलूया, निवडणूक झाल्यापासून गुंड लोकांना पोचणारी भाजप कायदा आहे आणि हे स्पष्टपणे समोर जनतेच्या आलेलं महाराष्ट्रात आहे. नंबर 1 ला आली आहे. गेल्या 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात कायदा भाजपसोबत सुव्यवस्था गुंड राहतात. निर्माण झाली होती, जी प्रत्येक कोसळली होती शहरामध्ये महाविकास गुंड जे आघाडी आहेत, सरकारच्या त्यांचे काळामध्ये, फोटो परकीय गुंतवणुकीत तुमच्या महाराष्ट्र मागे गेला नेत्यांसोबत होता. झळकतात तो गेल्या आणि 2.5-3 त्याच्यामुळे वर्षामध्ये त्यांची एवढी हिंमत देवेंद्र होते. फडणवीस सरकारच्या घरामध्ये घुसून कार्यकाळामध्ये मारण्यापर्यंत, नंबर 1 हाय आणण्याचं काम प्रोफाईल त्यांनी एरियामध्ये केलं. घुसून ही मारण्यापर्यंत वस्तुस्थिती स्पष्टपणे अतुल सगळ्यांनी लोंढे पाहिलेलं मध्ये आहे. बोलू नका. आपण त्यामुळे दुसऱ्यांना तुम्ही किती दुसऱ्या अतुल योजनेला लोंढेजी, अतुल मध्ये लोंढेजी, बोलू आपल्याकडे नव्हतो. वेळेची मर्यादा आहे. मला त्यामुळे तुम्हाला थांबावं लागेल. काँग्रेसनी अतुल लोंढेजी, खोटा मी please अनेक थांबा. राज्यातल्या अतुल कर्नाटकामध्ये लोंढेजी, काँग्रेसच्या please थांबा. महिला विषय अत्याचाराच्या भरकटतोय. गोष्टी आजच्या आपण मुद्द्यावर सांगू राहूया. शकतो, ओळीने सांगू केशवजी शकतो. थोडक्यात, केशवजी त्यामुळे थोडक्यात या आपल्याला वेळ घटनेचं संपत आली. राजकारण अतुल लोंढेजी, करण्याऐवजी please या थांबा. घटनेचं Please थांबा. महाराष्ट्रातली जनता बघतीये की काँग्रेसची भूमिका राजकारण करण्याची कशी ठीक असते, आहे. हे आपण सगळे सातत्याने बघतो आहोत. आणि या घटनेमध्ये सुद्धा सैफ अली खानच्या घटनेमध्ये ठीक सुद्धा जे कोणी या ठिकाणी जबाबदार आहेत त्यांच्यावरती ठीक आहे. ठोस कारवाई सरकार करेल. कायदा सुव्यवस्था उत्तम आहे. देवेंद्रजी अतिशय नव्या पद्धतीने कायदा सुव्यवस्थेसाठी जे जे करणं आवश्यक आहे ते पावलं उचलतात. तुम्ही ज्या पद्धतीने एनसीबीचा वापर केला, ठीक आहे. हे सगळं अतुल महाराष्ट्राने लोंढेजी, पाहिलेलं अतुल आहे. लोंढेजी, आपल्याला ज्या वेळ दिला पद्धतीने होता. तुम्ही mandate केशवजींना चोरलं, हे देखील सगळं वेळ दिला महाराष्ट्राने आणि इकडे पाहिलेलं आहे. थांबावं लागेल आपल्याला चर्चेमध्ये. आणि राजकारण एकीकडे आरोप प्रत्यारोप होतच राहतात, घटना घडली की त्याप्रमाणे आताही झालेत. अपेक्षा करूया की कायदा सुव्यवस्थे ज्याच्याबद्दल आता ही सगळी मंडळी बोलतायत ती येणाऱ्या काळामध्ये व्यवस्थित राहील. कारण आपल्याला सगळ्यांनाच, म्हणजे सेलिब्रिटींपासून जनसामान्यांपर्यंत सगळ्यांनाच एक सुरक्षित आणि सेफ असं लाईफ हवं आहे. आपलं जीवनमान चांगलं हवं आहे आणि त्या दृष्टीने आपण सगळेच प्रयत्न करूया. या दोघांचेही आभार या चर्चेसाठी वेळ दिल्याबद्दल. आणि आता वेळ झाली आहे एबीपी माझाचा कौल पाहण्याची आणि त्यासाठी जाऊया आपण पोल सेंटरला. आपला प्रश्न होता, सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला, बॉलिवूडकरांसाठी मुंबई सुरक्षित राहिली नाही असं वाटतं का? ज्याच्यामध्ये अर्थातच मतं आलेली आहेत. एकूण मतं आहेत ती 12,000 मतं आहेत. यूट्यूबवर 67% लोकांनी होय असं मत दिलेलं आहे. होय, मुंबई सुरक्षित राहिली नाहीये असं त्यांना वाटते. तर नाही असं म्हणणं आहे 33% लोकांचं. तर एक्सवर प्रतिक्रिया ज्या आलेल्या आहेत त्याची टक्केवारी आपण बघतोय. 55% लोक म्हणतात होय, मुंबई सुरक्षित राहिली नाहीये असं आपल्याला वाटतंय बॉलिवूडकरांसाठी. तर 45% लोक नाही म्हणतात. तर इंस्टाग्रामवर काय नेमकं चित्र आलेलं आहे, कौल काय सांगतो इंस्टाग्रामचा? 72% लोक म्हणतात होय आणि 28% लोक म्हणतात नाही. आणि फेसबुकवर काय चित्र होतं? सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला, बॉलिवूडकरांसाठी मुंबई सुरक्षित राहिली नाही असं वाटतं का?
होय असं म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे 56 आणि नाही असं म्हणतात 44%. त्यामुळे ही सगळी आकडेवारी समोर आलेली आहे. आणि आता सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर त्यामुळे जसं आपण बघितलं राजकारण होणं स्वाभाविक होतं आणि दोन्हीकडनं हे राजकारण झालं, आरोप प्रत्यारोप झाले, अगदी आपल्या नेत्यांनीही ते केलं. पण या घटनेची एका अंगाची फारशी चर्चा झाली नाही. ते अंग म्हणजे सैफ अली खान खऱ्या आयुष्यातही हिरो ठरलाय. तो हिरो ठरला त्याच्या 2 चिमुकल्या मुलांसाठी, पत्नीसाठी आणि खान कुटुंबासाठी, अहोरात्र राबणाऱ्या घरातल्या कर्मचाऱ्यांसाठी. आम्ही असं का म्हणतोय असा प्रश्न काहींना पडू शकेल कदाचित. मात्र छोट्या जेहच्या नर्सने नोंदवलेला जबाब तुम्ही नीट वाचलात, नीट लक्षपूर्वक ऐकलात तर याचं उत्तर मिळतं. जेह ज्या खोलीत झोपतो त्याच खोलीच्या बाथरूममध्ये हल्लेखोर लपला होता. एका नर्सवर हल्ला झाल्यावर दुसरी नर्स धावत बाहेर गेली. तिने आरडाओरडा सुरू केला तेव्हा सैफ धावत आला आणि चोराला निशस्त्र सामोरा गेला. कुटुंबीय आणि नर्सेससाठी त्याने अंगावर 6 वार झेलले आहेत. हल्लेखोराचा एक वार तर इतका भीषण होता की चाकू थेट सैफची पाठ चिरून मणक्यामध्ये घुसला. त्या ब्लेडचे तुकडे झाले. सैफ रक्तबंबाळ झाला. मात्र त्याही अवस्थेत त्याने या सर्वांना वरच्या मजल्यावर नेऊन त्यांचे प्राण वाचवले. हे त्याने केलं. अभिनेता स्टार वगैरे असण्याआधी तो एक बाप आहे, एक पती आहे आणि घरातील कर्मचाऱ्यांचा बॉस देखील आहे. संकटाच्या स्थितीत प्रसंगावधान, जबाबदारी आणि नेतृत्व कसं असावं याचं छोटं का होईना पण अत्यंत महत्वाचं उदाहरण त्याने घालून दिलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.